तर मी माझी ओळख तर ऑलरेडी करून दिलेली आहे, की मी 16-17 वर्षापासून शेअर मार्केट, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, बँकिंग, फायनान्स या क्षेत्रात काम केलेलं आहे. 4,000 विद्यार्थी ऑलरेडी ह्या क्षेत्रात मी विद्यार्थ्यांना शिक्षण सुद्धा दिलेलं आहे. ओके. तर आजच्या ह्या ट्रेनिंगचा अजेंडा म्हणजे यात आपल्याला नेमकं काय शिकायला काय मिळणार आहे, हा मेन मुद्दा आहे, की शिकायला काय काय मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट ही इन्व्हेस्टमेंट जी आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे का? सगळ्यात महत्वाचं. मग आहे. तर त्यात मग इन्व्हेस्टमेंट का करायची? सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा शिकायला पाहिजे, की इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे का? येस आहे, तर का? मग इन्व्हेस्टमेंट कुठं करायची? इन्व्हेस्टमेंट इम्पॉर्टंट असेल, हे कळलं. मग त्यानंतर काय करायची कुठं? हे बघावं लागेल. कुठं करायचं? तर ते बघूया. त्यानंतर किती पैसे लागतील? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझ्याकडे पैसे एवढेच आहेत किंवा एवढे मी करू शकतो, तेवढ्यानं होईल का? किंवा किती पैशांनी सुरुवात करायला पाहिजे? जर समजा मी इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर. बरं, मी एवढ्या छोट्याशा अमाउंट मधून केली किंवा अमुक एवढ्या पैशातून केली, तर एखादी करोड रुपये माझे होऊ शकतात का? बघा, आमच्या कॉमन माणसाचे ध्येय काय असतं, की कमीत कमी 1 करोड रुपये तरी माझे एखादं भांडवल असावं. हे करोडचं जे काही स्टेप असतो आपल्या जीवनात, तो आपल्याला अचीव्ह करायची इच्छा फार असते आणि मग ह्यात करता येतो का? मग ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर्समध्ये करून वगैरे करून 1 करोड वगैरे होतात का? झालेले आहेत का कुणाचे? मग माझे होऊ शकतात का? हे सगळं आपल्याला आजच्या ह्या ट्रेनिंगमध्ये शिकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न जो असतो, मी म्हणला, की व्हाय शुड आय नीड टू इन्व्हेस्ट? बघा, इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का हो? ओके, गेट. सगळ्यांना वाटतं की इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. मग इन्व्हेस्टमेंट करायची झाली, तर काय लागतं? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काय लागतं? नॉलेज, किरण म्हणतायत. मनी म्हणतायत. प्रॉपर स्टडी. ओके, लखन म्हणतायत. ओके, ग्रेट. अगदी बरोबर. नॉलेज पण पाहिजे. कुठं पैसे लावायचे हे पाहिजे माहीत. पैसा तर सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट आहे. पैशाशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठं करणार? माइंड म्हणजे काय? आपण नॉलेज घेतलं. आता मला सगळं कळलंय. कुठं इन्व्हेस्ट करायचं? मग करायला काय पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे? पैसे असले पाहिजे. मग आता पैसे मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं ना पहिल्यांदा. इन्व्हेस्ट करण्याआधी पैसे मिळवावे लागतात. आणि तुम्ही काहीतरी करत असाल तुमच्या आयुष्यात. जे कोणी आज इथं आलेले आहेत किंवा आज स्टुडंट सुद्धा असतील, गृहिणी असतील किंवा काही असतील. त्यांच्यासाठी इन्कमचा काहीतरी काही ना काहीतरी एक त्यांच्या जिंदगीचा दैनंदिनी चालवण्यासाठी काहीतरी एक मार्ग असतो. मग ते काय असतात? तर हे एक 4 क्वाड्रंट रॉबर्ट कियोसाकी नावाचे लेखक होते. 4 क्वाड्रंट्स ऑफ रॉबर्ट कियोसाकी नावाचा एक 4 क्वाड्रंट आहेत हे. हे समजून घेऊया पहिल्यांदा, की ते किती लोकं आहात इथं जे आज जॉइन झालेले आहेत, त्यापैकी किती लोकांनी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचलेलं आहे. मेजॉरिटी ऑफ पीपल जे आज इथं अटेंड करतायत, त्यापैकी एक व्यक्ती सोडली, तर मला वाटतं सगळ्यांनीच ते पुस्तक वाचलेलं नाही. मी आजपर्यंत या 17-18 वर्षात कितीतरी खूप पुस्तकं वाचली. तर माझी एक तुम्हा सगळ्यांसाठी सजेशन आहे. अर्धे वाचले आहे. ओके, नो प्रॉब्लेम. इट्स ऑलराइट. सुरू तरी केलंय. गरजेचं आहे ते पण वाचणं. अर्धं वाचून आता पूर्ण करा. ठीक आहे. ते पुस्तक आहे ना, ह्या इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात किंवा ह्या पैसे मिळवण्याच्या मार्गातला एक सगळ्यात बेस्ट, सोपा आणि अंडरस्टँड होईल असं ते पुस्तक आहे. लक्षात आलं काय बघा. त्यामुळं माझं एक सजेशन आहे. मी तुम्हा सगळ्यांसाठी रिक्वेस्ट करेन, की कधीही आज होऊ द्या, उद्या होऊ द्या, 4 दिवसांनी होऊ द्या. बघा, आज पुस्तक खरेदी करायची पण गरज नाही. मराठीत त्याचे अनुवाद पण आहेत बरं का, मराठीत, हिंदीत सगळ्यात मिळतात. आणि नाही झालं, पुस्तक खरेदी करायची सुद्धा गरज नाही. आयुष्यातले 7 तास काढा. रोज 1 तास असे काढलात, तर 7 दिवसात ऑडिओ बुक होते पूर्ण. 7 तासाची ऑडिओ बुक आहे. ऑडिओ बुक म्हणजे काय? हेडफोन कानाला घाला, ऑडिओ बुक कानाला लावा, हेडफोन कानाला लावा, ऑडिओ बुक प्ले करा. रोज 1 तास. असे जरी 7 दिवसातून 7 तास जरी वेळ दिलात ना ह्या पुस्तकासाठी, पूर्ण होतं. आणि ही ऑडिओ बुक YouTubeला पण अवेलेबल आहे. हिंदीमधली. मराठीतली मी नाही चेक केली. असेल पण. पण हिंदीमधली चांगलं वाचक आहेत. मी ऐकलंय, ते पण ऐकलंय, वाचलंय पण स्वतः आणि ऐकलंय पण. त्यामुळं मी रेकमेंड करतो, की
ती तुम्हाला वाचली पाहिजे किंवा ऐकली पाहिजे. कमीत कमी ऐकली तरी पाहिजे. ओके. तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे ती लिंक आहे. कुणीतरी नोट करून ठेवा. पुस्तकाचं नाव परत सांगा. रिच डॅड पुअर डॅड फ्रॉम रॉबर्ट कियोसाकी, लेखकाचं नाव. ठीक आहे. कुणीतरी नोट करून ठेवा. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला ती ऑडिओ बुकची लिंक पण शेअर करेन, पाहिजे तर, हवं असेल तर. सगळ्यांना आठवण करा, मी विसरलो तरी तुम्हाला शेअर करण्यापासून. ओके. चला, नोट करून ठेवा. सगळ्यांनी नोट पण करा काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या. ओके. मी काय करतो, ते ऑडिओ बुक तर तुम्हाला शेअर करतोच, पण त्यातला एक मुद्दा आहे, त्यांनी जो मेन मुद्दा त्यात मांडलेला आहे. मराठी पण माझ्याकडे लिंक हिंदी आहे. थोडीशी युट्यूबला सर्च केली तर मे बी तुम्हाला मराठीची पण मिळेल. हिंदी अंडरस्टँड होतं ना सगळ्यांना? असं काही प्रॉब्लेम नाहीये हिंदी अंडरस्टँड होण्यासाठी माझ्या मते. ओके. इंग्लिश इट्स ऑल राईट. काही वेळेला इंग्लिश जातं वरनं, पण हिंदीत मराठीत पण असेल, पण मला काय म्हणायचं आहे, हिंदी का मी सजेस्ट करतोय, कारण वाचक चांगले आहेत. नाहीतर मग ऑडिओ बुक वाचलेत काही लोकांनी, कॉमन लोक व्हिडिओ बनवायचे म्हणून वाचतात, पण ते तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही ते ऐकायला पण. 7 तास ऐकायचं आहे ना, कंटाळवाणं होईल. पण ऑडिओ बुक सुद्धा चांगला वाचक असेल, तो प्रॉपर वाचत असेल, ज्या ठिकाणी पॉज घ्यायला पाहिजे तिथं घेत असेल, तर ते अंडरस्टँड होतं, ऐकावंसं वाटतं. तसं ते ऑडिओ बुक आहे, मी देईन तुम्हाला. सगळ्यात शेवटी नोट करून ठेवा, मी देतो तुम्हाला. नाहीतर तुम्ही सर्च केलं तरी मिळून जाईल, काय इट्स ऑल राईट. ओके. त्या पुस्तकात काय जे शिकवलं गेलंय रिच डॅड पुअर डॅड मध्ये, त्यात मेन पार्ट शिकवला गेलाय तो म्हणजे 4 क्वाड्रंट्स. रॉबर्ट कियोसाकी या लेखकांनी त्याबद्दल मांडलेलं आहे. शिकूया थोडक्यात आपण. रेडी आहात? रॉबर्ट कियोसाकी काय म्हणतात? ते म्हणतात की आपण जगातल्या सगळ्या लोकांना जर कॅटेगराईज केलं, म्हणजे वेगवेगळं डिवाइड केलं, कशाच्या आधारावर? त्यांच्या मिळकतीच्या आधारावर. तर त्यांचे 4 प्रकार बनतात. पहिले असतात ते सॅलरीड. म्हणजे काय? जे लोक आपला वेळ विकतात. म्हणजे काय? की मी समजा नोकरीला आहे, कुठेही असेल, मग सरकारी असेल, प्रायव्हेट असेल, कुठेही असेल. मी 8 तास काम करतो, म्हणजे माझा वेळ लावतो त्या कंपनीच्या कामासाठी किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या कामासाठी किंवा त्या मालकासाठी. ओके. आणि त्या बदल्यात मला काय मिळतं? 8 तासाचा मोबदला म्हणून मला पगार मिळतो आणि तो महिन्याच्या शेवटी हिशोबाने मिळतो. बरं, आता ही एक कॅटेगरी आहे आणि भारतात मोठी कॅटेगरी आहे. ही सॅलरीड कॅटेगरी ही खूप मोठी आहे. ओके. पण ह्या कॅटेगरीतून पहिले झाले. आता दुसरे कोण असतात? सेल्फ एम्प्लॉईड. म्हणजे हे सुद्धा काय आहेत? आपला वेळच विकतात. ओके. आता सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे कोण? डॉक्टर असतील, इंजिनियर्स असतील, प्रोफेशनल्स, वकील असतील. ओके. त्यानंतर सेल्फ एम्प्लॉईड मध्ये कोण येतात? सॉफ्टवेअर डेव्हलप करणारे, जे स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते लोक असतील, किंवा सर्व्हिसेस देणारे लोक असतील. जसं की मी आज आहे. आज मी सेल्फ एम्प्लॉईड आहे. मी आज माझा वेळ लावतोय काहीतरी माझा बिझनेस चालवण्यासाठी, सेल्फ एम्प्लॉईड झालो. तर असे मग काही लोक हे पण असतील, सर्व्हिस प्रोव्हायडर, एजन्सीवाले, म्हणजे LIC एजंट वगैरे, म्युच्युअल फंड इन्शुरन्स एजन्सी, म्युच्युअल फंड एजन्सी किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची एजन्सी घेणारे, अशी लोक असतील, ही सेल्फ एम्प्लॉईड असतील. म्हणजे जे स्वतःचं म्हणजे काम करतात, आपला वेळ लावतात आणि स्वतःचा एक बिझनेस छोटा मोठा चालवतात, प्रोफेशनल. ओके. तर या 2 कॅटेगरीमध्ये आपल्या भारतात खूप मोठी संख्या आहे. खूप मोठी म्हणण्यापेक्षा मेजॉरिटी जे लोक आहेत ह्या 2 कॅटेगरीत येतात. आता सॅलरीड जे लोक असतात, हे आपले स्वतःचा काय करतात? वेळ इन्व्हेस्ट करतात आणि वेळेचा मोबदला घेतात. आता ही लोक जी असतात, ही आहे ना, सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये जास्त विश्वास ठेवतात. म्हणजे काय? की त्यांना भीती असते. मी जर समजा नोकरी न करता व्यवसाय सुरू केला, तर चान्सेस आहेत की तो चालला नाही आणि काय झालं, तर मग मला महिन्याच्या शेवटी माझा घर खर्चा कसा चालायचा? माझी अडचण झाली तर काय करायचं? भविष्यात येणाऱ्या गोष्टींना माझ्याकडे पैसे कसे मी मॅनेज करणार? ह्या म्हणजे सिक्युरिटी नसते त्यांना. त्यांच्याकडं ही भीती असते. त्यांची प्रायोरिटी काय असते? सिक्युरिटी. कशाची? इन्कमची सिक्युरिटी. म्हणजे मी जर समजा 30 दिवसापैकी 25 दिवस कामाला गेलो, तर मला एवढे ठराविक अमाउंट येते आणि मी त्यातून माझ्या जिंदगी चालते. हा त्यांचा काय असतो? मेन सिक्युरिटी पर्पज असतो. आणि त्यामुळं ही लोक कुठेही इन्व्हेस्ट करताना देखील सिक्युरिटी पहिल्यांदा बघतात. का?
कारण त्यांना ते त्यांचं माइंडसेट असतो, त्या प्रकारात ते असतात. आता दुसरा पार्ट कोणता आहे? सेल्फ एम्प्लॉयड. हे लोक सुद्धा त्यापेक्षा थोडं पुढे असतात. हे स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करतात आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमवायचा हा त्यांचा काय असतो? प्रयत्न असतो. थोडासा जास्त त्यांच्यापेक्षा. म्हणजे काय, समजा सॅलरीड एखादे आहेत, उदाहरणासाठी नोकरीला आहेत, ते 8 तास काम करतील. आता सेल्फ एम्प्लॉयड असतील, हे काय करतील? समजा एखादं टीचर्स घेतले. टीचर्स हे काय 8 तास शाळेत शिकवतील आणि त्यांचा जो पगार असेल त्याच्यावर त्यांचा दैनंदिनी चालवतील. आता तेच टीचर आहेत, सेल्फ एम्प्लॉयड झाले तर ते काय करतील? स्वतःचे ट्युशन्स चालवतील. 1 तास, 2 तास, 4 तास, 10 तास. बरं, आता तिथं सॅलरीड असतील तर त्यांना काय होतं, की समजा जर ते 50 विद्यार्थ्यांना शिकवतायत तेवढाच पगार येणार आहे. 100 विद्यार्थ्यांना शिकवतायत तेवढाच पगार येणार आहे. 1 तास घेतील तरी तेवढाच पगार आहे. 10 तास शिकवले आठवड्यातून तरी तेवढाच पगार आहे. पण सेल्फ एम्प्लॉयड मध्ये जर तेच टीचर असतील तर ते काय करू शकतात? 10 विद्यार्थ्यांचे 20 विद्यार्थ्यांना ट्युशन देऊ शकतात. एकाच्या जागी 2 बॅचेस घेऊ शकतात. मग आता यांची इन्कम कशी असते? यांच्या एफर्ट वरती असते. ह्यांचे एफर्ट जेवढे जास्त तेवढी इन्कम जास्त. सॅलरीमध्ये काय असतं? जेवढे तास त्यांनी लावले तेवढ्याचा मोबदला त्यांना तेवढाच मिळणार. पण सेल्फ एम्प्लॉयड मध्ये होतं काय, की तुम्ही एफर्ट जास्त लावला तर जास्त परतावा मिळतो. ठीक आहे, हा दुसरा पार्ट झाला. आता तिसरं जे असतं ते म्हणजे बिझनेसमॅन. आता बिझनेसमॅन म्हणजे काय, की हे लोक काही सॅलरीड लोक असतील, सेल्फ एम्प्लॉयड लोक असतील, यांना एकत्र घेऊन एक स्वतःचा छोटा मोठा बिझनेस चालवतात आणि लोकांचे तास विकत घेतात. मग आता सेल्फ एम्प्लॉयड असतील, त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट दिले तर एवढं काम तुम्ही करा. मग आता ते स्वतः कामाचा वेळ लावतील, स्वतः एफर्ट लावतील. 4 तासाचं काम 2 तासात करून देतील, 8 तासात करून देतील, महिन्याचं काम 15 दिवसात करतील. जे काय असेल ते त्यांना वेळ त्यांचा घेतला, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, ते काम करून घेतील. किंवा सॅलरीड लोक पण अपॉइंट करतील काही. 8 तास करा, 10 तास करा, तुम्हाला एवढा पगार मिळेल. म्हणजे लोकांचे तास काय करतात? ते विकत घेतात आणि त्यांचा बिझनेस चालवतात. म्हणजे काय, की सुरुवातीच्या दोन्ही कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत ते आपले वेळ विकतायत आणि पैसा कमवतायत. आता इथं काय झालं, काही लोकांचा वेळ खरेदी करून हे लोक पैसे कमवतात, बिझनेस. मग आता ह्यात मोठं पैसा इथं काय येतो? कारण सिंपल आहे, सगळ्यांच्याकडे वेळ समान आहे. सॅलरीड असतील तर त्यांच्याकडेही 24 तास आहेत, सेल्फ एम्प्लॉयड असतील तरी त्यांच्याकडे 24 आहेत, बिझनेसमॅन असतील तरी 24 तासच ते करू शकतात. पण सॅलरीड हे 8 तासच काम करतात. जास्तीत जास्त काय करू शकतात? सॅलरीड एम्प्लॉय असतील तर ते जास्तीत जास्त 16 तास करतील, कारण 8 तास तरी झोपायला पाहिजेत. म्हणजे मॅक्सिमम ते 8 तासाचा मोबदला त्यांना मिळेल. सेल्फ एम्प्लॉयड काय करतील? मल्टिपल लोकांना एकाच वेळेला 1, 2, 4 विद्यार्थ्यांच्या जागी 40-40 विद्यार्थ्यांची बॅच घेतील. एखादी ट्युशन घ्यायच्या जागी 2-2 बॅचेस घेतील. ते थोडा त्यांचा एक्सटेंड करतील. त्यांचं कार्यक्षेत्र ते एक्सटेंड करतील. पण बिझनेसमॅन काय करतात? अशा दोन्ही कॅटेगरीतल्या लोकांना यूज करून त्यांचे तास वापरतात आणि आपल्या कामाचे तास वाढवतात. आणि यामुळं सॅलरीड एम्प्लॉई एक ठराविक अमाऊंट कमवतात. सेल्फ एम्प्लॉयड थोडंफार त्यांच्याही पेक्षा जास्त कमवतात. पण बिझनेसमॅन या सगळ्यांच्या पेक्षा जास्त कमवतात. लक्षात आलं का? म्हणून पण आता सगळ्यांनीच मग आता असं करायचं, बिझनेसच करतो आता उद्यापासून म्हटलं तर बिझनेस करणं पण एवढं इझी नाहीये. पैसे लावावे लागतात सुरुवातीला. मग आता आमच्याकडे तेवढे मोठे पैसे असते तर आपण पण बिझनेस केलेच असते. हा आमचा काय असतो? विश्वास असतो. मग आता ते नाही आहेत. मग मग मोठा पैसा कमवायचा तर काय करावं लागतं? तर रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, ह्या तिन्ही क्वाड्रंटमध्ये जे लोक काम करतात ते खूप मोठे बनू शकतात का? येस. त्यातले तिन्ही क्वाड्रंटमध्ये जे कोण लोक आहेत त्यांनी आपला एक क्वाड्रंट वाढवला पाहिजे. तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. बघा, सॅलरीड एम्प्लॉय असतील तर 8 तास 10 तास जास्तीत जास्त काम करून जे कमवतात आणि त्यातून जे सेव्हिंग करतात ते नेऊन जर त्यांनी इन्व्हेस्ट केलं, सेल्फ एम्प्लॉईडनी पण इन्व्हेस्ट केलं, बिझनेसमॅननी पण इन्व्हेस्ट केलं, म्हणजे एखादा व्यक्ती या सगळ्या क्वाड्रंटमध्ये असू शकतो का? येस, असू शकतो. काही 2 मध्ये असू शकतात का? येस, 2 मध्ये असू. जर एकातच असाल तर मात्र नुकसानीच आहे, धोकादायक आहे तुमच्या आयुष्यासाठी. का? कारण तुमचे पैसे वाढत नाहीत. तुम्ही जर इन्व्हेस्टर झालात तर तुम्ही जसं तुमचा तास विकून किंवा तुमचे एफर्ट विकून किंवा लोकांचे तास खरेदी घेऊन बिझनेस करून सॅलरीड एम्प्लॉय होऊन किंवा प्रोफेशनल होऊन पैसे कमवता, तसे आलेले पैसे कामाला लावून सुद्धा पैसे मोठे केले जातात. म्हणजे त्यामुळं काय होतं, की तुमच्या घरात एक काम करणारा माणूस वाढतो. फॉर एक्झाम्पल,
समजा एक असा इन्व्हेस्टमेंटचा विषय होता की ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि मला महिन्याला ₹1000 वाढले इन्कम मधून, माझ्या इन्व्हेस्टमेंट मधून, आणि मला ₹10,000 पगार होता. मग आता काय झालं की एक ₹1000 दर महिन्याला देणारा एक नवीन कामगार जो इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून झाला, आणि मी 1-2 महिन्यात ते बनवलं. वर्षभरात असे ₹1000 मी ₹5000 होतील अशी इन्व्हेस्टमेंट केली. महिन्याला ₹5000 रिटर्न देणारी इन्व्हेस्टमेंट केली. आता ह्याच्यामुळे काय झालं, माझी सॅलरी 10,000 आहे. जेव्हा मी 8 तास काम करतोय तेव्हा. सेल्फ एम्प्लॉईड म्हणून मी ट्युशन देतोय किंवा माझा जो काही बिझनेस आहे तो करतोय 8-10 तास, तेव्हा मला 5,000-10,000 मिळतायत. पण माझी इन्व्हेस्टमेंट होत ती इन्व्हेस्टमेंट अशी रिटर्न द्यायला लागली की महिन्याला ₹5,000 येतात. म्हणजे काय झालं की तुमच्या घरात एक नवीन कामगार आलेला आहे, जो तुमच्यासाठी काम करतोय. तो म्हणजे तुमचा पैसा. आणि या पैशाचं वैशिष्ट्य बघा काय. तो कधी आजारी पडत नाही. तो कधी अ, सुट्टी घेत नाही. त्याला दिवाळी नाही, त्याला दसरा नाही, त्याला ईद नाही. कुठल्याही प्रकारे त्याला कंटाळा नाही. आणि तो नेहमी काम करत राहतो. 24 तास काम करत राहतो आणि टप्प्याटप्प्याने तो वाढतो आणि वाढलेला पैसा पुन्हा कामाला लागतो. आणि अशा पद्धतीनं जर ह्या 3 क्वाड्रंटमध्ये तुम्ही कुठेही असाल, तर तुम्हाला त्याच्या सोबत ते बंद नाही करायचं. ते चालूच ठेवायचं. कारण तिथूनच तुमचा पैसा जनरेट होतो सुरुवातीला, आणि तो इथं आणायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट ह्या क्वाड्रंटमध्ये. आणि इथं असा छोटा भाग तुमच्या जिंदगीतला आणून तुम्ही इन्व्हेस्ट करत गेलात, तर काय होईल, एक दिवस अशी येईल, की तुम्ही जे बिझनेस करताय, नोकरी करताय किंवा स्वतःचा सेल्फ एम्प्लॉईड असेल, तर यातून येणाऱ्या इन्कम एवढा जर तो झाला, तर तुमच्या घरात तुमच्याच सोबत अजून एकटा बिनकाम पगार देता कामाला लागलेला आहे. मग अशी वेळ आली, तर त्यावेळेला तुम्ही ॲज अ प्रॉपर इन्व्हेस्टर, प्रोफेशनल इन्व्हेस्टर पण बनू शकता पुढे जाऊन. तर ते आपण शिकायचं आहे. यामध्ये त्यांनी हीच गोष्ट क्लिअर केलेली आहे रॉबर्ट कियोसाकीनी, की तुम्ही कुठल्याही प्रकारचा इन्कम करत असाल, तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट क्वाड्रंटमध्ये आलं पाहिजे. तर तुम्ही मोठे होऊ शकता. भले मग तुम्ही कुठल्याही ह्या तिन्हीपैकी कोणत्याही क्षेत्रात क्वाड्रंटमध्ये असला तरी. इन्व्हेस्टमेंट करायची म्हटली, तर काय करायला लागेल? माझा पगार आहे. तर त्यात काय करावं लागेल? पगार आहे समजा एक ₹10,000, 20,000, 50,000 जे काही असेल पगार. बचत म्हणतायत किरण पाटील साहेब. थोडी बचत म्हणतायत लतीफ शेख. गुड, व्हेरी गुड. सेव्हिंग म्हणतायत संदीप पाटील. वॉव! मला जर इन्व्हेस्टर व्हायचं असेल, तर मला पहिल्यांदा काय करायला लागेल? सेव्हिंग ॲज पर आपल्या इन्कम. करेक्ट. आपल्या इन्कमवर काय करावं लागेल? बचत करावी लागेल.